गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. आणि आज आपण जाणार आहे आपल्या फेवरेट राज्यामध्ये, आपल्या फेवरेट डिशसाठी. आणि ती डिश बनणार आहे आपल्या 2 वाटी तुरीच्या डाळीपासून. तर सर्वप्रथम आपण 2 वाटी तुरीची डाळ बॉईल करायला कुकरमध्ये मांडणार आहे. लेट्स गो. डाळ धुवून झालेली आहे, हिला बॉईल करायला मांडायची आहे कुकरमध्ये. उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी हलकं आणि चटपटं खावंसं वाटतं, त्यासाठी आपण हे हलकं आणि चटपटं पण पौष्टिक आणि पोटभर, ज्याने आपलं पोटही भरेल. लेट्स गो. बॉईल करायला ठेवूया कुकरमध्ये. जोवर आपली डाळ बॉईल होते आहे कुकरमध्ये, तोवर आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडी अजवाईन घालून घ्यायची आहे, थोडं मीठ आणि थोडं तेल. हवं तर तुम्ही त्यामध्ये तूपही घालू शकता. आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपली चॉपिंग पूर्ण झालेली आहे. आता आपण याला देऊ तडका. त्यासाठी आपण मांडूया कढई गॅसवरती आणि त्यात करूया 1 ते 2 चम्मच ऑइल गरम.
तर आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे. यात आपल्याला घालायचं आहे चिंचेचा रस, 1-2 चम्मच. आपण ही गुजराती स्टाईल बनवत आहोत, डाळ ढोकळी गुजरातची स्पेशल, म्हणून याच्यात गूळ जाणार, कारण तिथे गोड थोडंसं खाल्लं जातं, गोडसर, जास्ती तिखट नाही, म्हणून आपण याच्यात गूळ घातलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण पोळ्यांचे काप कापून घेतलेले आहे, त्याला आपण ढोकली म्हणतो, डायमंड शेपमध्ये. आणि आता हे आपल्याला डायमंड शेप आपल्याला या डाळीमध्ये घालायचे. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. टिल देन बाय. तर अशा पद्धतीने आपली गुजरातची फेमस डाळ ढोकली तयार झालेली आहे, रेडी टू सर्व. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी, नक्की ट्राय करून बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.